मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का. चला तर मग आजच्या एपिसोड रिव्ह्यूला सुरुवात करते. आजचा एपिसोड तसा नॉर्मलसाच आहे. रिक्रिएशनची सुरुवात उद्यापासून होणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय की सायली प्रतिमात्याला विचारत असते की प्रतिमात्या, तुम्हाला आधीचं अपघाताबद्दल काही आठवतं का? म्हणजे आता सगळं आठवतं, पण सगळं व्यवस्थित आठवतं ना? प्रतिमात्या म्हणतात, मला ना आता डोळ्यासमोर सगळं ते लख्ख दिसतं सायली. सायली म्हणते, आत्या तुम्ही काही सांगाल का मला त्या अपघाताबद्दल? नाही म्हणजे तुम्ही जर त्याबद्दल आता काही बोललात तर त्याबद्दल तुम्हाला बरंच काही स्पष्ट आठवेल. म्हणजे आणखीन काही गोष्टी तुम्हाला आठवल्या त्या अपघाताबद्दल तर बरं होईल ना? मग प्रतिमात्या सायलीला त्या अपघाताबद्दल बोलायला लागतात की मी आणि रविराज त्या रात्री निघालो होतो आणि सुमन आणि नागराज वेगळ्या गाडीने निघाले. ठरल्याप्रमाणे आम्ही कर्जतच्या फार्म हाऊसवर आलो. त्यावर सुमन पुढे म्हणते, यांनी मला तेव्हा घरी सोडलं बरं का, आणि काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडले. मला काय माहिती होतं थेट तुमच्या मागे ते येणार होते. मला शंका सुद्धा आली नव्हती हो त्यावेळेला वहिनी. मग प्रतिमात्या पुढे सांगत असत, आम्ही त्या काळोख्या रस्त्यावर जात होतो आणि आता प्रतिमात्या जे जे सांगतायत ना ते सगळं सायली त्यांचं बोलणं रेकॉर्ड करतेय. इथे ना प्रेक्षकांनो, बॅकग्राऊंडला आपल्याला ते सगळे मागचे सीन दाखवले जे अगदी सुरुवातीपासून ते दाखवतात. छोटी तन्वी अशी निघाली आहे, अर्जुनला बाय करतीये, जाताना ती रडत असते, तिला राहायचं असतं. छोटा अर्जुन तिला म्हणत असतो की नको जाऊस मग, पण तरी सुद्धा ते जातातच आणि रस्त्याने जे व्हायचं नाही ते घडून जातं. त्या गाडीचा अपघात होतो. प्रतिमात्या सायलीला पुढे सांगत असतात, तन्वी त्यावेळेला झोपाळलेली होती, पण तरी अर्जुनने दिलेलं खेळणं तिच्या हातून काही सुटत नव्हतं. तेव्हा सायलीने अर्जुनला मेसेज केला. आत्या सांगतात ना हे सगळं तिला. तेव्हा तिने अर्जुनला मेसेज केलाय की मधुभाऊंकडे जे गाठोडं होतं ना तन्वीचं, त्या गाठोड्यातनं तन्वीचं खेळणं येताना नक्की घेऊन या, असा मेसेज तिने अर्जुनला केलाय. पुढे प्रतिमात्या सांगतात पुढे की बाई, मला ना कधी कधी असं वाटतं हे मला आठवलं नसतं ना तर बरं झालं असतं. तो अपघात म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आठवण आहे. प्रतिमात्या हे वाक्य जेव्हा बोलतात तेव्हा सायली मनात म्हणते, आई तुझ्या या वाईट आठवणीचं रूपांतर आता सगळ्यात सुंदर आठवणीमध्ये होईल, हा माझा शब्द आहे तुला. सायली मनात हे बोलत असते ते म्हणत तिला अस्मिताचा फोन आलाय बरं का. सायली म्हणते, बोल ग अस्मिता. अस्मिता म्हणते, काय ग सायली, माहेरपणाला गेलीस आणि तिकडचीच झालीस. सायली म्हणते, अगं असं काही नाही, मला ना तुमची फार आठवण येते. अस्मिता म्हणते, सेम हिअर, मी आणि पूर्णाजी तुला खूप मिस करतोय. आम्ही दोघी येतोय हां अगं अर्जुन सोबत तुला भेटायला. सायलीला आता ते नकोय बरं का, कारण तिला ते ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करायचं आहे ना, म्हणून ती आता काहीच बोलत नाही. अस्मिता म्हणते, काय ग सायली, काय झालं? आम्ही येतोय हे ऐकून आनंद नाही झाला का तुला? सायली म्हणते, अगं नाही, असं काही नाही, खूप आनंद झालाय मला. अस्मिता म्हणते, ठीक आहे, अर्जुनची मीटिंग झाली ना की आम्ही येतो हां त्याच्याबरोबर, मी तुला कॉल करते निघताना, चल मग बाय. असं म्हणून अस्मिताने फोन ठेवलाय. पण आता सायलीला हे सगळे इथे यायला नको आहेत. त्याचं कारण स्पष्ट आहे, तिला ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन घडवून आणायचं आहे. आणि प्रेक्षकांनो, डोंट वरी, आता उद्याच्या भागात आपल्याला लगेच ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन दिसणार आहे. सायलीला आता तिला तन्वी म्हणून सगळं. सुमन म्हणते, काय ग सायली, काय झालं? सायली म्हणते, नाही नाही काकू, काही नाही. मग प्रतिमात्याला सायली म्हणते, आत्या तुम्ही तयार होताय ना? प्रतिमात्या म्हणते, हो चल चल, आवडते आणि यांनाही सांगते. असं म्हणून प्रतिमात्या त्यांच्या खोलीत गेल्यात. इकडे आता प्रतापरावांनी अस्मिताला विचारलंय, काय ग अस्मिता, तू तिथे इंटरव्ह्यू देत असताना चैतन्य सांभाळत होता गोलूला? अस्मिता आता झालेला प्रकार सांगते की हो डॅड, चैतन्य सांभाळत होता गोलूला. कुठेतरी प्रतापरावांना ही गोष्ट पटली नसावी बरं का प्रेक्षकांनो, आणि त्यांनी काय केलंय ते बघा. आता अस्मिताने हे सगळं सांगितलं आणि ते ऐकून प्रतापरावांना जरा आश्चर्यच वाटलंय. आता अस्मिता सांगते, खरंच डॅड, खरंच या सगळ्यात चैतन्याने मला समजून घेतलंय डॅड. प्रतापराव म्हणतात, काय ग अस्मिता, हे सगळं माझ्याशी शेअर करावं असं का नाही वाटलं तुला? त्यावर अस्मिता म्हणते, डॅड तुम्ही बिझी होता, तुम्हाला किती कामाचा लोड होता आणि त्यातनं जॉब शोधते हे मम्माला सांगायची हिंमतच झाली नाही माझी, मग तुम्हाला कसं सांगणार होते मी? त्यावर प्रतापराव म्हणतात, अस्मिता खरंच माझं चुकलं ग, मलाच कळायला हवं होतं की आपली पोरं मोठी झाली की त्यांना त्यांची स्पेस हवी असते ना. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही आहे, तू कर जॉब, तू कर, चांगली नोकरी कर, तुझ्यासाठी मी शोधतो चांगली नोकरी, पण बाकीचं सगळं पुढचं तुला करायचं आहे बरं का अस्मिता. पण काय ग, मी केलेली ही छोटीशी मदत तुला चालणार आहे का? त्यावर अस्मिता खुश होते आणि त्यांना मिठी मारत म्हणते, हो डॅड चालेल ना, का नाही चालणार मला? तर प्रतापरावांनी लगेच आता त्यांच्या मित्राला कॉल लावलाय. कोणीतरी देसाई म्हणून आहे, त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी अस्मिताला जॉब दिलाय. साहजिक आहे, आता प्रतापरावांची ओळख आहे म्हटल्यानंतर अस्मिताचा जॉब कन्फर्म. पण प्रेक्षकांनो, काल आपल्याच प्रेक्षकांपैकी कोणीतरी एकाने कमेंट केली होती की अस्मिताने प्रतापरावांच्या फर्ममध्ये काम करायला हरकत नाहीये,
खरंच की ही तर बेस्ट आयडिया आहे. कदाचित लेखकाच्या लक्षात आलं नसावं. इकडे या कल्पनाताईंना बाई फारच वाईट वाटलंय बरं का. अस्मिता ओरडली ना त्यांच्यावर, साहजिक आहे प्रेक्षकांनो, कुठल्याही आईला वाईट वाटेलच. एवढे मोठे पोरं अंगावर ओरडताय म्हटल्यावर वाईट वाटणं साहजिक आहे. अश्विन अस्मिताची बाजू मांडत असतो कल्पनाताईंजवळ. "अगं मम्मा, अस्मिताची बाजू समजून घे ना. अगं ती आधी तुमच्यावर अवलंबून होती आणि आता तिला वाटतंय तिच्या पायावर उभं राहावं." कल्पनाताई म्हणतात, "काय रे अश्विन, ती कोणावर अवलंबून नाहीये. ती काही आम्हाला ओझं झालेलं नाहीये तिचं." अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, ती कुठे असं म्हणते? अगं मम्मा, अस्मिताताईला स्वतःला चान्स द्यायचा आहे. तिला गुलूची आई पण व्हायचंय आणि वडील सुद्धा. म्हणून ती हे सगळं धडपडून करते ना." कल्पनाताई म्हणतात, "अरे अश्विन, या सगळ्यात गोलू भरडला जाईल ना." अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, ती काय गोलूला वाऱ्यावर सोडणार आहे का? तू आहेस. अगं आपण सगळे आहोत. आपण सांभाळू ना गोलूला. करू देत ना तिला नोकरी." कल्पनाताई म्हणतात, "अरे अश्विन, ज्याला खरंच गरज असते ना नोकरी करायची त्याने जरूर नोकरी करावी. पण अस्मिताला काही गरज आहे का रे नोकरी करायची? ती का हट्ट धरते?" अश्विन म्हणतो, "मम्मा, आपण एक वेळ असं समजूया, तिला पैसे कमवायसाठी नोकरी करायची गरज नाही वाटत आहे. ती तिचं मन शांत ठेवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी नोकरी करते. हे तुला का पटत नाहीये मम्मा?" आता तेवढ्यात प्रतापराव येतात तिथे आणि म्हणतात, "ही नोकरी करूनच अस्मिता आनंदात राहणार असेल तर?" आता ते तिथे कल्पनाताईकडे येऊन त्यांना समजवतात. "हे बघ कल्पना, मला अस्मिताचं बोलणं पटतंय. तिचं सुख महत्वाचं आहे की नाही आपल्याला? कल्पना, हे बघ, तिला जे करायचंय ते करू दे आणि तिचंही मन शांत राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी ठरवलंय, तिला मी नोकरी मिळवून दिली आहे." कल्पनाताई म्हणतात, "म्हणजे?" प्रतापराव म्हणतात, "अगं, माझ्या एका मित्राचं फॅशन मॅगझिनचं ऑफिस आहे. त्याची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे. तो अस्मिताला नोकरी द्यायला तयार आहे." कल्पनाताई म्हणतात, "अहो पण गोलूचं काय?" प्रतापराव म्हणतात, "असं काय करतेस कल्पना? मूल झालं म्हणून बाईचं अस्तित्व संपून जातं का? असं नसतं ना गं. अगं आपण उलट तिला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं आणि आपण आहोत ना गोलूला सांभाळायला. ती आपल्यापासून दूर थोडीच जाणार आहे. तिला नोकरी आणि मूल सांभाळणं जमतं का? बघू तर दे, प्रयत्न तर करू दे अस्मिताला." अश्विन म्हणतो, "डॅड, मी मम्माला हे सांगायचा प्रयत्न करतोय." आता कल्पनाताई म्हणतात, "मला नाही पटत आहे हे सगळं, पण तुम्हा दोघांना पटतंय ना तर ठीक आहे, करू द्यात तिला प्रयत्न." अश्विन आता स्माईल करत म्हणतो, "चला ग्रेट. आता अस्मिताईला तिच्या आवडीचं काम करायला मिळेल तर." "डॅड, एक प्रॉब्लेम आहे." आता प्रतापराव म्हणतात, "काय रे?" अश्विन गंमत करतो बरं का आणि म्हणतो, "डॅड, अस्मिताईला तिथे फॅशन मॅगझिनमध्ये जे जे दिसेल ते आपल्या अस्मिताईने सगळं खरेदी करून घरी आणलं तर अवघडच होईल ना?" प्रतापराव हसायला लागतात. तिला शॉपिंगची खूप आवड आहे ना प्रेक्षकांनो, म्हणून त्याने गंमत केली अश्विनने. त्याला असं वाटतं की त्याच्या गमतीमुळे कदाचित कल्पनाताई हसतील, पण नाही बाबा, कल्पनाताई अजून सिरियसच आहेत. त्याचं कारण पण व्हॅलिड आहे बरं का. अश्विन म्हणत असतो, "ए मम्मा, अगं काय सिरियस होतेस? हस ना, हस की ग जरा." पण त्यांचं चेहऱ्यावर काही हसू आलेलं नाहीये. इकडे बाई सायलीचं अजून तेच चालू आहे. सायली या सीनमध्ये विचार करताना दिसते, "काय करू मी? अस्मिता पूर्णाजी इकडे आल्या तर अपघाताचं रिक्रिएशन कसं होणार? आता मी हे सगळं कसं थांबू? मुळात ना मला हे सगळं नाही जुळवून आणता येणार. काय करू मी? काय करू?" तेवढ्यात आता तिने अर्जुनला कॉल लावलाय बरं का. अर्जुन फोन रिसीव्ह करतो सायलीचा आणि म्हणतो, "हां सायली, बोल." सायली म्हणते, "अहो, अस्मिता आणि पूर्णाजी येत आहे ना इकडे प्रतिमात्याकडे मला भेटायला. तुम्ही थांबवा ना त्यांना इकडे येण्यापासून." अर्जुन म्हणतो, "अगं मी काय करू? त्या कधीच्या मागे लागल्यात माझ्या. तिकडे जायचंय. मी कसं थांबू त्यांना? मला नाही कळत आहे." सायली म्हणते, "ते नाही बाई मला माहिती. तुम्ही जमवा बरं." "अहो, त्या इथे आल्या ना तर मी तन्वी हे मला कसं कळणार?" "नाही म्हणजे त्या इथे आल्या तर आपल्याला जाता नाही येणार ना त्या रिक्रिएशनसाठी. तुम्ही थांबवा बरं त्यांना काही करून." अर्जुन म्हणतो, "बरं शांत हो, मी प्रयत्न करतो." सायली म्हणते, "नाही प्रयत्न नका करू, जमवूनच आणा. आजच्या दिवशी आपल्याला अपघात घडवूनच आणायचा आहे तो. प्रतिमा आत्या आणि रविराज काका पण तयार आहेत ना आणि माझ्याही मनाची तयारी झाली आहे ना. जे काही होणार आहे ते सुरळीत पार पडावं फक्त बस." अर्जुन म्हणतो, "बरं पॅनिक नको हो, मी बघतो काय करायचं ते." सायली म्हणते, "लवकर करा बरं." अर्जुन म्हणतो, "हो करतो." अवघडच आहे बाबा, अर्जुनला सगळ्या ऑर्डर फॉलोच कराव्या लागतात. आता असो, झालंय तिच्या मनाची तयारी. तिला असं वाटतं पुन्हा सगळं ते डिस्टर्ब झालं तर, म्हणून ती आपलं सांगते अर्जुनला की पूर्णाजीला आणि अस्मिताला इथे पाठवू नको. असो, आजचा एपिसोड जरा नॉर्मलचाच आहे बरं का मंडळी, पण मला माहिती आहे तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडतं. आता इकडे कल्पनाताई बिचाऱ्या लागतात रडायला. ते प्रतापराव त्यांच्यासाठी छान त्यांच्या हाताने कॉफी करून आणतात बरं का आणि म्हणतात, "ए बाई कल्पना, अगं असं काय रडतेस ग? अशी मुलांची काळजी ना डोळ्यातून सतत वाहून द्यायची नसते ग." कल्पनाताई म्हणतात, "मला नाही का हो काळजी वाटत हो अस्मिताची, पण शेवटी तुम्हीच माझी काळजी करता." प्रतापराव म्हणतात, "असं काही नाहीये कल्पना, मुलांना पण वाटते आपली काळजी." कल्पनाताई म्हणतात, "तसं असतं ना तर अस्मिता ना मगाशी मला भेटायला आली असती."
असं कसं तिला वाटलं हो? म्हणजे तिची नोकरी गेली म्हणून मी खरंच पेढे वाटणार होते का सगळ्यांना? प्रतापराव म्हणतात, "अगं ती सहज बोलून गेली ओघाओघात. तिचा राग तुझ्यावर नाही सचिनवर आहे ना?" कल्पनाताई म्हणतात, "नाही, नाही. तिने माझ्यावर काढलाच ना तो राग. मी किती दुखावले गेले तिला कळलं नाही का? ती बोलायला पण नाही आली माझ्याशी." साहजिक आहे बरं का प्रेक्षकांनो. आईला असं वाटतंच, की मुलांनी कधी-कधी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलं अशी टेन्शनमध्ये आईवरच राग काढतात मोस्टली बऱ्याचदा. कारण बाबावर काढायची हिंमत नसते ना. मग अस्मिता येते तिथे आणि म्हणते, "आली आहे ना गं मम्मा मी." ती आता जवळ घेते बरं का कल्पनाताईंना. आईचा सगळ्यात जास्ती जो लाड आहे ना, तो मुलीसाठीच असतो आणि काळजीसुद्धा. हे खरं आहे. अस्मिता आता कल्पनाताईला म्हणते, "सॉरी गं मम्मा, माझ्या लक्षात आलं गं, मी रागाच्या भरात विचित्र बोलून गेले तुला. खरंच सॉरी. आणि मी तुझ्यावर असं रागवायला नको होतं. मी अशी चिडचिड करायला नको होती गं." कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता, अगं मी तुझ्या आणि गोलूच्या काळजीपोटीच बोलते ना गं. मी तुला का थांबवेल गं बेटा नोकरी करण्यापासून सांग ना." अस्मिता म्हणते, "मम्मा, पण मला सांग, मी तुझ्यावर चिडचिड नाही करणार तर कोणावर करणार?" कल्पनाताई म्हणतात, "मग मी पण कोणाला ओरडणार सांग बरं." आणि दोघी मायलेकी पुन्हा एकमेकींना मिठीत घेतात. प्रतापराव म्हणतात, "चला, मायलेकी एकत्र झाल्या आणि लेक बापाला विसरली." अस्मिता म्हणते, "नाही हो डॅड, असं काही नाही." अस्मिता म्हणते, "बघ मम्मा, अगं डॅडने मला नोकरी मिळवून दिली आहे. आता ती नोकरी मला हसऱ्या चेहऱ्याने तू करू दे फक्त." मग कल्पनाताई म्हणतात, "बरं बाई, ठीक ठीक आहे बेटा, पण तुला गोलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का." अस्मिता म्हणते, "अगं मम्मा, जगातल्या कितीतरी बायका जॉब करतातच की लहान मुलांना सांभाळून. मग मला जमेल ना, का नाही जमणार?" प्रतापराव म्हणतात, "हो ग अस्मिता, जमणार. नक्कीच." कल्पनाताई म्हणतात, "तुझ्यासारख्या हट्टी मुलीला नाही जमणार तर कोणाला जमणार?" आता अस्मिता म्हणते, "बरं चल मम्मा, मी आवडते. अगं मला सायलीला भेटायला जायचंय. तिला सांगायचंय मला हे सगळं." कल्पनाताई म्हणतात, "हो, हो. तुम्ही जा, मी नाही येत हं. मी भेटून आले आज सायलीला. त्या वटपौर्णिमेसाठी गेल्या होत्या ना कल्पनाताई." अस्मिता म्हणते, "बरं चल, मग मी आवरते हं." आता अस्मिता निघून जाते. मग प्रतापराव म्हणतात, "ए कल्पना, लेकीबरोबर दिलजमाई झाली ना तुझी? आता जरा आमच्या कॉफीलाही मान द्या." मग त्या कल्पनाताई कॉफीचा एक घोट पितात आणि म्हणतात, "खरंच नवऱ्याने केलेली कॉफी म्हणजे अमृतच आहे." आणि अचानक कॉफी पिता पिता त्यांच्या लक्षात येतं, की "हो, अस्मिताशी बोललात ना तुम्ही, म्हणजे अश्विनशी पण बोला ना तसंच. त्या प्रियाची प्रेग्नन्सी कळल्यापासून ना तो जरा डिस्टर्ब आहे." प्रतापराव म्हणतात, "बरं, मी बोलतो त्याच्याशी. मला जरा एका मीटिंगला जायचं आहे. मी नंतर त्याला भेटतो आणि समजवतो. हां, चालेल ना?" मग कल्पनाताई स्माईल करत म्हणतात, "हो, चालेल." चला तर मग एकदाचं कल्पनाताईंच्या मनातलं मळप दूर झालं. मग इकडे अर्जुनरावांची मीटिंग झालेली आहे. अर्जुनला पूर्णाजी म्हणतात, तो हॉलमध्ये आलेला असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, "झाली का रे बाबा तुझी मीटिंग?" अर्जुन म्हणतो, "हो, हो पूर्णाजी, झाली माझी मीटिंग." अस्मिता म्हणते, "चल रे, मग निघायचं ना, सायलीकडे जायचंय ना आपल्याला?" अर्जुन म्हणतो, "हो, हो, चल, चल निघूयात. आलोच हं, मी जरा चेंज करून येतो." अर्धा या पूर्णाजी म्हणतात, "अरे चांगले आहेत की तुझे कपडे, कशाला चेंज करतोय? हँडसम दिसतोयस की तू." सायली तुझ्याकडे बघतच राहील. प्रेक्षकांनो, अर्जुन थोडंसं वजन कमी करतोय का? कारण त्याचा चेहऱ्याचा लुक जरा बदललाय ना, म्हणजे खूपच वेगळा, आधीपेक्षाही खूप छान दिसतोय तो, असं म्हणायचं होतं मला. मला पण माझं वजन कमी करायचं आहे प्रेक्षकांनो. वजन कमी झालं ना, की खूप एनर्जेटिक वाटतं बरं का, आणि चेहऱ्यातही एक वेगळाच आत्मविश्वास येतो. तर पूर्णाजीच्या वाक्यावर अर्जुन म्हणतो, "क्या बात आहे पूर्णाजी, मी तुला ब्युटिफुल गर्ल म्हणतोय तर तू मला हँडसम म्हणतेस?" पूर्णाजी म्हणतात, "मग आहेच माझा नातू हँडसम." अर्जुन लाजतो आणि म्हणतो, "थँक्यू, थँक्यू पूर्णाजी. पण मी जरा फ्रेश होऊन येतो हां." मग पूर्णाजी म्हणतात, "अरे चल रे बाबा, तुझं सगळं आवरलेलंच आहे ना." अर्जुन म्हणतो, "अरे लवकर येतो पूर्णाजी, आलोच." मग अर्जुन निघून जातो रूममध्ये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, "उगाचच हा अर्जुन वेळ घालवतोय. मला असं झालंय कधी एकदा सायलीला भेटू आणि कधी नाही." कल्पनाताई म्हणतात, "हो ना, तुमचा उत्साह बघून मलाही वाटते मी यावं तिथे." मग या पूर्णाजी म्हणतात, "चल ना मग कल्पना." विमल म्हणते, "जा ना मग वहिनी तुम्ही पण भेटायला. बघाव तेव्हा तुम्ही सायली सायली जप करत असता. जा जा, तुम्ही भेटून या त्यांना." अगं कल्पनाताई म्हणतात, "बरं बरं, मी येते हं पटकन, आलेच." असं म्हणून त्याही त्यांच्या खोलीत जातात. काहीतरी आणायला गेल्या असाव्यात. मग पूर्णाजी विमलला म्हणतात, "ए विमल, तुला यायचं का?" विमल म्हणते, "नको पूर्णाई, माझं ना जरा काम बाकी आहे स्वयंपाकघरात. तुम्ही या, जाऊन या तुम्ही." मग अस्मिता म्हणते, "अर्जुनची वाट बघत होतो, आता मम्मा पण गेली आवरायला. कधी एकदाचा मुहूर्त मिळतोय जायला, देव जाणे." म्हणजे यांचा उत्साह दाखवलाय त्यांनी सायलीला भेटण्यासाठी. सायली या सीनमध्ये देवाजवळ प्रार्थना करत असते, की "देवा, आज खूप मोठी गोष्ट मी करायला निघाली आहे, माझ्या पाठीशी राहा." तेवढ्यात आता सायलीला अस्मिताचा कॉल येतो बरं का. सायली म्हणते, "बोल अस्मिता." अस्मिता म्हणते, "अगं ए सायली, आम्ही दोघी येणार होतो ना."
तर मम्मा पण येते बघ तुला भेटायला. आम्ही तिघी ना 5 मिनिटात निघतोय बघ. आता सायलीला कळेना यांना कसं टाळावं. सायली विचार करते, अरे देवा आता मी काय करू? यांना तर सांगितलं होतं मी की नका आणू. आता यांनी काहीच केलं नाही वाटतं. तिकडनं अस्मिता म्हणते, काय गं सायली काय झालं तू बोलत नाहीयेस? सायली मग म्हणते, अगं अस्मिता मला ना जरा बरं वाटत नाहीये बघ आज. म्हणजे जरा गरगरल्यासारखं होतंय, डोकं जड झालंय गं. आज ना जरा आरामाची गरज वाटते गं मला. नाही म्हणजे तुम्ही आलात ना तर माझं तुमच्याशी बोलणं पण होणार नाही. तुम्ही उद्या याल का? कल्पनाताई मग लगेच म्हणतात, बरं बाई सायली, बरं तू आराम कर, आम्ही उद्या येऊ. सायली म्हणते, आई माफ करा हं. म्हणजे मला असं सांगायला कसं तरी होतंय, पण खरंच त्रास होतोय म्हणून बोलते मी. मग पूर्णाजी तिकडनं म्हणतात, हरकत नाहीये बेटा, तू कर आराम. फोन स्पीकरवर असतो बरं का यांचा मंडळी. मग सायली म्हणते, हो हो पूर्णाजी. मग अस्मिता पण म्हणते, ठीक आहे बाय. पण अस्मिताचा मूड गेला जरा, सायलीला भेटता येत नाहीये म्हणून. सायलीला खूप गिल्टी वाटतं, ती खोटं बोलली आहे ना तिच्या सासूशी, आजी सासूशी म्हणून. पण सध्या प्रायोरिटी तिने त्या अपघाताला दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. साहजिक आहे, आता तिचं मन तयार झालंय, प्रतिमात्या रविराज तयार आहेत, तर सगळा बेत असा फिसकटून नको ना जायला, म्हणून कदाचित असं तिने केलं असावं. फार काही मोठी गोष्ट नाहीये. असो, आता इकडे अर्जुनला कळलंय की सायलीने हे सगळं थांबवलंय. तर तो म्हणजे त्याला असं वाटत असतं की जावं या तिघींनी सायलीला भेटायला, म्हणजे ते रिक्रिएशन जरा लांबणीवर तरी पडेल. साहजिक आहे, आता एवढी रिस्क कोण घेणार प्रेक्षकांनो, टेन्शन येणं साहजिक आहे ना. अर्जुन म्हणतो, तुम्ही का बरं कॅन्सल केलं सायलीला भेटणं? कल्पनाताई म्हणतात, अरे तिला बरं वाटत नाही ना, मग असं कसं भेटायचं तिला? पूर्णाजी म्हणतात, हो ना, आपण तिथे जाऊन तिच्याशी गप्पा मारायच्या आणि तिचा आराम नाही होणार ना मग अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे पण ती तर सकाळी ठीक होती. थांब बरं मम्मा, मी तिला फोन करतो आणि विचारतो. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन होत असतं या अवस्थेत जरा वर खाली, आणि तसंही तू रविराज भाऊजींना भेटायला जाणारच आहेस ना, मग तुला कळेल ना ती कशी आहे काय नाही ते. अस्मिता म्हणते, आणि हे अर्जुन, अख्ख्या जगात ना तू एकटा नाही आहेस जो बाप होणार, त्यामुळे उगाच सायलीच्या मागे मागे करू नकोस. तुझं जेवढं काम आहे रविराज अंकलकडे तेवढं कर आणि लगेच वापस ये. अस्मिता आता जरा बहिणीसारखी बोलली बरं का. भारी वाटलं मला. अर्जुन म्हणतो, बरं अस्मिताताई ठीक आहे. पण अर्जुन आता मनात विचार करतो, सायलीची व्हील पॉवर जरा जास्ती स्ट्रॉंग आहे. मला वाटलं होतं या तिघी तिला भेटायला गेल्या तर ते रिक्रिएशन जरा लांबणीवर तरी पडेल. पण याचा अर्थ हे जे काही घडणार आहे त्यातनं काही चांगलं येणार आहे का? नाही म्हणजे काहीतरी चांगलं होणारच तर, असं तो विचार करतो. आणि मग या तिघींचा निरोप घेतो, येतो हं मम्मा, असं म्हणून तो निघालाय आता रविराजांकडे. इकडे सायली आता देवाजवळ प्रार्थना करते. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. सायली म्हणत असते, देवा मी जे करते ते बरोबर करते ना. आज मी पहिल्यांदा आईंशी पूर्णाजीशी खोटं बोलली आहे. देवा तुला तर माझा हेतू माहिती आहे ना. रविराज काका, प्रतिमा त्या, मी यांना पण अजून काही सांगितलेलं नाहीये. मी जे करतेय ना देवा, त्यात मला यश दे, माझ्या पाठीशी उभं राहा, असं म्हणून ती देवाला नमस्कार करते. आणि चमत्कार म्हणून देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडल्यामुळे सायलीला एक पॉझिटिव्ह काय साईन मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. सायली आता खुश होते आणि तिला कुठेतरी मनातून असं वाटतं की आपण जे करतोय ते बरोबर करतोय. आणि हे जे काही सायलीने केलंय त्यातनं तिला ते सगळं आठवलंय बरं का. आता तिच्या लहानपणचं, तिची जी ती लुप्त झालेली मेमरी आहे ती परत येणार आहे. आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय रविराज गाडी चालवत असतात, सायली ते खेळणं घेऊन मागे बसली आहे, प्रतिमा त्या समोर आहेत. आणि सायलीला आता जशी जशी गाडीची स्पीड वाढते तसं तसं सगळं अगदी लख्ख आठवायला लागतं. अगदी लहानपणीचे प्रतापराव, कल्पनाताई, पूर्णाजी सगळ्या तिला आठवल्यात. आणि ते अर्जुन तन्वीचे चेहरे सगळं तिला आठवलंय बरं का. पण त्याच वेळेला नेमका रविराजांच्या गाडीचा ब्रेक लागत नसतो आणि अर्जुन ओरडत असतो, हँड ब्रेक. अर्जुनची गाडी सुद्धा यांच्या गाडीच्या बाजूलाच आहे. अर्जुन मोठ्याने ओरडत असतो, सिनियर हँड ब्रेक दाब, हँड ब्रेक. आणि त्याच वेळेला सायलीला ती खरी तन्वी आहे याची जाणीव झालेली असते. उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग तसा नॉर्मलचा आहे. चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा भाग, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमची वटपौर्णिमा काल कशी साजरी झाली मला सांगा हं. माझी पण साधी आणि नॉर्मल छान साजरी झाली वटपौर्णिमा. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.